नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गुळाचा शिरा. अगदी कमी साहित्यांमध्ये आणि अतिशय चविष्ट असा हा गुळाचा शिरा बनवून तयार होतो. आज आपण साखरेऐवजी गूळ वापरणार आहोत. गुळामुळे या शिऱ्याला रंग सुद्धा खूप छान येतो आणि चव तर अप्रतिम. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया पारंपरिक पद्धतीने गुळाचा शिरा कसा बनवायचा. सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे. आज आपण शिरा बनवण्याकरता मोठे 3 चमचे इतकं मी तूप घेतलेलं आहे. साधारण पाववाटी इतकं आहे. तर सुरुवातीला आपण 2 चमचे इतकं साजूक तूप कढईमध्ये घालणार आहोत. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतका मी रवा घेतलेला आहे. इथे मी आज शिरा बनवण्यासाठी जाड रवा वापरणार आहे. आता हा रवा हलकासा रंग बदलेपर्यंत, खमंग होईपर्यंत खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची आच इथे मी लहान ठेवलेली आहे. आता 5 मिनिटानंतर यामध्ये मी काही सुकामेव्याचे काप घालणार आहे. इथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा यामध्ये घालू शकता. आता बदामाचे काप सुद्धा आपल्याला रव्यासोबत छान असे परतून घ्यायचे आहेत. जितका रवा छान भाजाल तितका हा शिरा छान असा दाणेदार आणि मऊसूत तयार होईल. तर साधारण 10 मिनिटं इथे मी रवा भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता रव्याचा रंग देखील बदलला गेला आहे. आता हा रवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये 2 वाट्या इतकं पाणी घालायचं आहे. सोबतच शिल्लक राहिलेल्या तुपापैकी अर्धा चमचा इतकं तूप मी यामध्ये घालणार आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला गूळ आणि पाणी मोजून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा वाटी इतकं मी बारीक चिरलेलं गूळ घालणार आहे. आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. सतत ढवळत राहायचं आहे. इथे आपल्याला गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची आहे. तर इथे गूळ पूर्णपणे विरघळला आहे. आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. तर इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला तुपावर परतून घेतलेला रवा आणि बदामाचे काप घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळी होता कामा नये. आता इथे रवा व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पाव चमचा वेलची पावडर, सोबतच पाव चमचा सुंठ पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे, कारण गूळ आणि जायफळचा स्वाद हा अप्रतिम लागतो. आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आच लहान ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता 2 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. आता हे आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेला अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. असा साजूक तूप शेवटी घातल्यामुळे शिऱ्याला चकाकी सुद्धा खूप छान येते. तर इथे आपला पारंपरिक गुळाचा शिरा बनवून तयार आहे. शिऱ्याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. आता हा शिरा मी सर्व करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला मऊसूत चविष्ट गुळाचा शिरा तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.